आज 12 मार्च 2026 नीटची करेक्शन विंडो ओपन झालेली आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला हे दिसत आहे. तर त्यामध्ये कोणकोणतं करेक्शन करता येतं? सर कसं करेक्शन करता येईल, काय स्टेप राहतील यामध्ये? आता त्यामध्ये काय करायचं मॅडम, की ते जे आता समजा हे जे पेज आपण काढलेलं आहे, तर हे कसं आलं, तिथं करेक्शनची लिंक आलेली आहे. तर त्यावर आपण क्लिक केलं आणि हे पेज आलं. तर आता सध्या जे कर्सर तुम्हाला दिसून राहिलं, करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म, एकदा ठेवा त्याच्यावर आहे. तर त्यावर जर आपण क्लिक केलं समजा इथं, तर आपल्याला नवीन पेज ओपन होते. करा बरं क्लिक. आता परत त्यावर क्लिक करा. आता इथं आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. तर या इन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन कोणती आहे, की करेक्शन फॅसिलिटी ही वन टाईम असणार आहे. आता वन टाईम म्हणजे काय? यस, एकदा जर का तुम्ही करेक्शन केलं आणि ते जर सबमिट केलं तर पुन्हा त्या फॉर्ममध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही. मग आता समजा तुम्हाला जर करेक्शन करायचे असतील तर ते अगोदर तुम्ही एका कागदावर लिहून घ्या किंवा कोणतं करेक्शन आहे तुमचं, आणि नंतरच मग लॉग इन करा. म्हणजे काही विसरायला नको. नाही तर मग तुम्ही आता एखादं करेक्शन केलं, फॉर्म सबमिट केला, नंतर मग घरी गेले, नंतर आठवलं की हे तर आलं दुसरं, मग पुन्हा दुसरं, मग पुन्हा लॉग इन केलं तर ते लॉग इन होणार नाही. वन टाइम फॅसिलिटी आहे. स्क्रोल करा, वर घ्या. आता इथं काय आहे की आपल्याला जर करायचं असेल करेक्शन तर त्या व्हेरीफाय अँड प्रोसीडवर क्लिक करावं लागतं. OTP जातात कशाला? रजिस्टर्ड मोबाईलला आणि मेलला, आणि नंतर मग करेक्शनची विंडो ओपन होते आणि तिथं आपण करेक्शन करू शकतो. आता पुढचा प्रश्न काय आहे तुमचा, या करेक्शन कोणते होते? तर यासाठी NTN आपल्याला एक नोटीस दिलेली आहे. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने लॉग इन केलं आणि त्याचं जर करेक्शन नसेल तर मग? हां, त्या टॅबवर घ्या मॅडम पुन्हा. आता एखाद्या विद्यार्थ्याने लॉग इन केलं आणि त्याचं करेक्शन नसेल समजा, तर आता इथं जर त्यानं लॉग इन केलं, OTP घेऊन पण लॉग इन करून टाकलं समजा, सगळं झालं, इथून पुढची पण स्टेप त्यानं घेतली आणि करेक्शन कोणतंच नव्हतं, मग त्यानं काय करायचं, एकदा सगळा फॉर्म पाहून घ्यायचा आणि तो फायनल सबमिट करून टाकायचा. कोणताच बदल करायचा नाही. पण जर करेक्शन नसलच समजा तर विनाकारण लॉग इन करू नका. आता त्या PDF वर या. बोला आता काय सांगा याबद्दल, काय सांगायचं? लवकर लवकर बोला, लोकांकडे टाइम नसतो एवढा. बोला. सर यामध्ये म्हणजे कुठले करेक्शन करता येईल? म्हणजे मला काय सांगा की आता कॉलवर किंवा व्हॉट्सअपला जे प्रश्न येतात का नाही आपल्याला, तर ते याच्या क्रमानुसार घेऊ आपण यामध्ये दिलेल्या या PDFच्या. कारण कॉलवर बरेचसे प्रश्न आहे की कुठं वेगळंच काही अपलोड झालं, कुठं मदरचं नेम बदललं आहे ना, तर त्यानुसार घेऊ आपण. तर आता इथं पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला पहा, फादर नेम काय हे ऑर मध्ये आहे ना. आता ऑर मध्ये काय, एक तर वडिलांचं नाव बदला किंवा आईचं नाव बदला. म्हणजे बऱ्याच आता बहुतेक आपल्या व्हॉट्सअपला एक प्रश्न होता की आईचं माहेरचं नाव वेगळं आहे, सासरचं नाव वेगळं आहे आणि टाकताना मग ते चुकीचं टाकलं गेलं, तर आता करेक्शन होईल का? मग तिथं फादर नेम आणि ऑर मध्ये दिलेलं आहे मदर नेम, आणि समजा जर दोन्ही चुकलेलं असेल तर दोन्हीपैकी एकच करेक्ट करता येतं. मग याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना? नाही, प्रॉब्लेम काहीच येत नाही. तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही, पण तुमच्या स्कोअर कार्डवर तीच माहिती येते जी आता तुम्ही भरलेली आहे ना. पण आता तुम्ही जर का दोन्ही नावं चुकून राहिले तर याचा अर्थ तुमचं लक्ष होतं कुठं, म्हणजे वडिलांचं पण नाव चुकलं आणि आईचं पण नाव चुकलं, म्हणजे हा थोडा बेजबाबदारपणा झाला. आता पुढचं दुसरा पॉइंट असा आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, म्हणजे 10वी आणि 12वी मध्ये काय बदल? हे म्हणते ना तू? हो. बरं, आता सुरुवातीला 10वी आणि 12वीचं आपण जी माहिती भरलेली आहे, रोल नंबर आहे समजा 10वी 12वीचा, किंवा मग बोर्ड आहे, तर ते आपल्याला चेंज करता येतं. रोल नंबर चेंज करता येतो. म्हणजे थोडक्यात 10वीचे आणि 12वीचे जे आपण डिटेल्स टाकलेले आहेत ना, त्यामध्ये पर्सेंटेज आहे टाकलेलं, टोटल मार्क्स किती, त्यापैकी किती मिळाली, ते सगळं बदलता येतं 10वी आणि 12वीचं. ठीक आहे. आता हा दुसरा मुद्दा काय, स्टेट UT फ्रॉम. आता त्यामध्ये एक ऑप्शन होतं किंवा तुम्ही कोणत्या स्टेटमधून 10वी कोणत्या स्टेटमधून 12वी केली, तर ते बदलता येतं या दुसऱ्या मुद्द्यानुसार. नंतर कॅटेगरीमध्ये, कॅटेगरीमध्ये काय, आता समजा आपण चुकून, आता समजा आपण OBC मध्ये पण SC झालं, मग ते बदलता येतं आता. नंतर सब कॅटेगरी PWD. आता समजा PWD म्हणजे काय, तर आपले जे समजा PWD वाले मुलं असतात की ज्यामध्ये समजा कर्णबधीर आहे, लोकोमोटर आहे, कोणाला आयचा प्रॉब्लेम आहे, तर ते तिथं कॅटेगरी त्यांची बदलू शकतात. आणि 5वं, इथं बहुतेक तुमचा महत्वाचा प्रश्न होता 5वा. सिग्नेचर चुकीची अपलोड झाली आणि हो तेच थंब इम्प्रेशन पण चुकीची अपलोड झाली. हे बघा, आता आपण अपलोड काय काय केलं ते सांगा अगोदर.
की आता समजा तुमचे जर का समजा दाईच्या दाई बोट साईनच्या ठिकाणी अपलोड झालेले आहे ना, आणि जिथं सही आहे तर तिथं सही नाही ती, मग तिथं बोट दिसून राहिले ते सगळे फिंगरप्रिंट, आणि जिथं फिंगरप्रिंट दिसायला पाहिजे तिथं काय झालं, साईन गेली. आता काय होईल की तुम्हाला फक्त साईनच्या ठिकाणीच ते करेक्ट करता येईल, तुम्हाला बाकी कोणतंच करेक्ट नाही करता येणार, फक्त सिग्नेचर करेक्ट करता येणार, बाकी नाही नोटीसनुसार. आता शेवटचं काय, नंबर ऑफ अटेम्प्ट. हा नंबर ऑफ अटेम्प्ट काय, तर आता बरेच मुलं असे की जे रिपीट करतात, मग त्यांनी समजा एकदा किती नीट वेळा दिली दिली? होती तर पण त्यांनी चुकून नीट दिलीच नव्हती असं सिलेक्ट केलेलं तर ते बदलू शकतात, याला काही प्रॉब्लेम येत नाही एवढा. पण आता हे झालं, इथपर्यंत आलो आपण. आता एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन. हा, आता त्यात हे समजलं का बरं, तो जो ऍड्रेस आहे ना प्रेझेंट अँड परमनंट, काय जेव्हा आपण एक्झामिनेशन सिटी सिलेक्ट केल्या फॉर्म भरताना किती सिटी टाकल्या आपण, 3. तर आता त्या बदलता येऊ शकतात. पण आता समजा तुम्ही राहता जळगावले आणि तुम्हाला टाकायची राजस्थान मधली एखादी सिटी, तर तिथं त्यासाठी तुम्हाला राजस्थानचा ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल, तरच टाकावं लागेल ते. म्हणजे मनानं आपण कोणती पण सिटी नाही टाकू शकत, तिथला ऍड्रेस प्रूफ लागेल. म्हणजे ऍड्रेस प्रूफ करेक्ट करावं लागेल पहिले आणि हा. नंतर मग सिटी बदलायला. आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे काय, तर आता समजा तुम्ही मीडियम उर्दू टाकलेलं आहे पण तुमचं उर्दू मीडियम नाहीये, तर ते तुम्हाला बदलता येऊ शकतं. तर हे इथपर्यंत आला. आता अजून काही अडचण का झालं, ते आहे 4 नंबरचं. कॅन्डिडेट शाल बी अलाउड टू चेंज हा हे काय आयडेंटिफाय. आहे, जर तुम्ही आधार व्हेरिफाय म्हणजे आधार हे प्रूफ वापरलं नसेल, दुसरं वापरलं, दुसरं पॅन कार्ड दुसरं आहे पॅन. किंवा दुसरं एखादं आयडेंटिटी प्रूफ आहे गव्हर्नमेंटचं, आणि ते वापरून तुम्ही जर का रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते जर तुम्हाला आधार मध्ये शिफ्ट व्हायचं असेल आता, तर ते तुम्ही करू शकता. तर हे एवढे करेक्शन होतात. ठीक आहे. ठीक आहे.